नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात पुणे स्टेशन येथे 1.5 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाने चांगले दिवस देण्याचे वचन नागरिकांना दिले होते, पण याचा त्यांना सत्तेत येताच विसर पडला आहे. यासाठीच मोदी सरकारमध्ये नागरिकांना वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतीच मोदी सरकारने रेल्वे भाड्यात 14% वाढ केली आहे. ही भाववाढ रद्द करावी या मागणीसाठी रेल्वे स्टेशनवर 1.5 तासाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर चंचला कोदरे, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव करणे गुरुजी, नगरसेविका वंदना लोणकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांच्या दरवाढी संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय, महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार यस हो. सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनिया गांधी झालीच पाहिजे. रेल्वे भाडीवाढ कमी झालीच पाहिजे. रेल्वे भाडीवाढ कमी झालीच पाहिजे. मोदी सरकारचा धिक्कार असो. काँग्रेस पक्षाचा जय असो. काँग्रेस पक्षाचा मोदी सरकार हाय हाय, 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 मोदी सरकार रुसलेल्या वरुण राजाला साथ घालण्यासाठी नेहरू तरुण मंडळ ट्रस्टतर्फे महाआरती करण्यात आली. बुधवार पेठेतील तपकीर गल्ली येथे झालेल्या या महाआरतीच्या वेळी मंत्रोच्चारांच्या गजरात वरुण राजाला कृपादृष्टी करण्याची प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अजय भोसले, नगरसेवक अशोक येनपुरे, हेमंत रसने, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन नितीन राऊत, पुष्कर तुळजापूरकर, निलेश राऊत, अमोल देशमुख, अविनाश वाडकर, मेघनाथ नवले, परेश तुळजापूरकर यांनी केले.
एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। दहशत माजवणे हे राजकारणाचे मुख्य सूत्र असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं। गुन्हेगारीमुक्त समाजासाठी आणि भावी पिढीच्या सुरक्षेकरता इमेज मीडिया लिखित, संपादित आणि आदर्श मित्रमंडळ प्रकाशित यारी भाईगिरी दुनियादारी या पुस्तकाचं प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। पोलीस उपायुक्त किशोर जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, विजयसिंह गायकवाड, सतीश गोवेकर, माजी पोलीस अधिकारी अशोक धिवरे, विनोद सातो, पत्रकार नवनीत देशपांडे, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप या प्रसंगी उपस्थित होते। कुलकर्णी म्हणाले, समाज सध्या वेगळ्या प्रकारच्या दहशतीच्या वातावरणातून जात आहे। सतत गोंधळलेल्या अशा प्रकारच्या कल्लोळी वास्तवाकडे तो झुकत चालला आहे। तळागाळात खोलवर जाऊन पोचलेली अराजकता, गरिबी दूर करण्यासाठी सहकार्यात्मक विचारांची गरज आहे। प्रसारमाध्यमांच्या TRP धोरणाबद्दल टिप्पणी करताना ते म्हणाले, विविध वाहिन्यांच्या TRPचे बळी आपण होत चाललो आहोत। त्यातील सत्तेचा धांडोळा घेण्याची सवय अंगी बाणवावी लागेल। समाजातील वाढत्या गुन्हेगारीविषयी बोलताना जाधव म्हणाले, सभोवतालच्या परिस्थितीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात तयार होत आहे। त्या परिस्थितीचा प्रश्न विचारपूर्वक हाताळावा लागेल। स्त्रियांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना सर्व बाजूने सहकार्य अपेक्षित आहे। पुरुषी मानसिकता स्त्रियांच्या अन्यायाला कारणीभूत ठरत चालली असून त्यात बदल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील। आजूबाजूला जे काही घडते आहे ते सगळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न सध्या सर्रासपणे होताना दिसत आहे। तेवढ्यापुरते सीमित राहण्यात आपण धन्यता मानत आहोत। नवीन विचार स्वीकारण्याची आणि देण्याची वृत्ती कमी होत चालली असून आमचे ज्ञान व्हॉट्सअपपुरते सीमित आहे। समाजातील सतर्कता वाढवण्यासाठी नवीन विचार देणाऱ्यांची संख्या वाढवणं गरज असल्याचं गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। भटक्या विमुक्त जातींचे नेतृत्व करणारे उपराकार आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी समाजवादी रिपब्लिकन पक्षाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली। यावेळी त्यांनी पक्षाचा 3 कलमी कार्यक्रम जाहीर करत उपेक्षित समाजाला लोकशाहीत स्थान मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचं सांगितलं। शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता कोल्हापूर येथे या पक्षाची स्थापना केली जाणार असल्याचं माने यांनी सांगत भूमिमुक्त आंदोलन, शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध आणि रोजगार या 3 कलमी कार्यक्रमांविषयी माहिती दिली। ते म्हणाले, शासनाकडे आतापर्यंत आमच्या लोकांकरता घरे मागून दमलो, पण आता त्याकरता तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार आहे। उपेक्षित समाजाला अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम उच्चवर्णीयांच्या राजकारणाद्वारे होत आहे। शिक्षणाचे बाजारीकरण आम्हाला मान्य नाही।
त्यातील आरक्षणाऐवजी सरळसोटपणे गुणवत्तेवर आरक्षण मिळावे याची मागणी त्यांनी केली. उपेक्षित समाजातील युवकांना संधी हवी आहे. ते गुणवत्तेत कुठेही कमी पडत नाहीत. मागासवर्गीयांना आरक्षण देऊन गुणवत्ता ढासळत चालल्याचा आरोप करणाऱ्यांनी राजरोसपणे होणारी पदव्यांची विक्री अगोदर थांबवावी. तसेच वेगवेगळ्या 10 बोर्डांची गरज नसून जिथे गरिबांची पोरे शिकतात तेथेच श्रीमंतांच्या पोरांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने समता समाजात रुजेल. मी विचारांचे राजकारण करण्यावर भर देणार असून उजव्या प्रतिगमनांकडे जाणार नाही. काँग्रेसने आता गांधी आणि नेहरूंच्या विचारांचे राजकारण संपवले आहे. डाव्या पक्षांची विचारसरणी आपण अनुसरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत माने यांनी सहमती दर्शवली असून गरीब बापाच्या पोरांना आरक्षण द्या, मग तो कुठल्याही जातीतील असला तरी बिघडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या निवडणुकीत मोदी फॅक्टर प्रभावी ठरला. त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालात दिसून आला. यावर माने म्हणाले, मोदींचा विजय हा RSSच्या विचारांचा नाही तर तो परिवर्तनाचा आहे. जनता काँग्रेसच्या राजकारणाला कंटाळली होती. मोदींचे पंतप्रधानपद थेट लोकांमधून आले आहे. आंबेडकर, फुले, शाहूंच्या देशात RSSच्या विचारप्रणालींना खत पाणी घालणारे प्रशासन सत्तेवर आले आहे. ही लोकशाहीची कमाल म्हणावी लागेल. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. यशस्वी संसार करताना स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा घडवावा हे डॉक्टर नातू यांच्याकडून शिकावे, अशा भावना उद्योजका सुमन किर्लोस्कर यांनी व्यक्त केल्या. we@dmecindia.com या पुस्तकाचं प्रकाशन किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लेखिका प्रभा नातू, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, डॉक्टर शैला काळकर आणि भाग्यश्री नातू आदी उपस्थित होते. डॉक्टर वैद्य म्हणाल्या, ही एका उद्योजकाच्या जीवनावर आधारित कथा आहे. हे पुस्तक वाचून अनेकांना उद्योजकतेची प्रेरणा मिळेल. हेच या पुस्तकाचे सार्थक आहे. या पुस्तकात डीमेकचे संस्थापक KR नातू यांच्या वाटचालीविषयी त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रभा नातू यांनी लिहिलं आहे. झपाटलेला संसार या पुस्तकाची ही इंग्रजी आवृत्ती आहे. सुमन किर्लोस्कर म्हणाल्या, डॉक्टर नातू यांचा संसार झपाटल्यासारखाच आहे. त्यांनी एका वावटळाशी संसार करताना स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्वही जपले. त्यामुळे यशस्वी संसार करताना स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा घडवायचा हे डॉक्टर नातू यांच्याकडून शिकावं. समाजातील प्रश्न संपले नाहीत, पण चर्चा संपत चालली आहे, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलं. नवी पेठ येथील SM जोशी फाउंडेशन येथे सुगावा प्रकाशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य लिखित आणि डॉक्टर अभिजित वैद्य संपादित परिवर्तनाचे साथी आणि सारथी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, भाई वैद्य, सुगावाचे संचालक विलास वाघ, वर्षा गुप्ते, डॉक्टर अभिजित वैद्य, प्राध्यापक प्रमोद दळवी उपस्थित होते. अलीकडच्या काळात धार्मिक संस्कार करणारे साहित्य मोठ्या प्रमाणात छापले जात आहे. जाती अधिकाधिक तीव्र होत चालल्या आहेत. मात्र त्या कुणाच्या फायद्याच्या आहेत त्यावर चर्चा होत नसल्याचेही डॉक्टर कोतापल्ले म्हणाले. समाजवादी आणि आंबेडकरी प्रवाह वेगळा मानत नसल्याचं भाई वैद्य यावेळी म्हणाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर
आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. चिंचवड येथील पेट्रोल पंपावरून रक्कम लुटणाऱ्या 10 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. चिंचवड येथील पंपावरून बँकेत नेली जात असलेली 18,27,000 रुपयांची रोकड दिवसाढवळ्या लुटून पसार झालेल्या 10 जणांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडून 8,65,000 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण 16,65,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमोल सोमनाथ पाटील, अमोल प्रकाश मोरे, गणेश रघुनाथ अहिवळे, अभिजित उर्फ दादे माणिक मोरे, अनुराग मोहन ढमाले, आसिफ उर्फ जॉनी हबीब शेख, वाजिद इसाक कुरेशी, हाजिक असिफ खान, सूर्यकांत उर्फ पांड्या शिवलिंग कानाडे आणि शाहिद गफ्फार खान अशी अटक केलेल्या 10 जणांची नावे आहेत. पंपावरील कर्मचारी अशोक अच्युत टेकाळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. 14 जून आणि रविवारी 15 जून रोजी पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी टेकाळे आणि त्यांचे सहकारी शिवकुमार सरोज हे दोघे सकाळी 16 जून रोजी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांना पाठीमागून धक्का देत पाडले आणि काठीने मारहाण करत त्यांच्याकडील 18,27,000 रुपये लुटून नेले होते. पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या पेट्रोल पंपाची रक्कम लुटण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या दरोडेखोरांबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून 10 जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन जगदाळे हे करत आहेत. 10 जणांपैकी अमोल पाटील आणि अमोल मोरे हे दोघे इस्टेट एजंट आहेत, तर गणेश अहिवळे हा खताचा व्यापारी असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं आहे. या तिघांनी पेट्रोल पंप लुटण्याचा कट रचला आणि पेट्रोल पंपावर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाळत ठेवली होती. हे 16 तारखेला घटना घडली होती 11 वाजता. पिंपळे पेट्रोल पंप चिंचवड हायवेचा पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी घटना घडली होती. 18 लाखाची कॅश गेली होती. ते सकाळी शनिवार आणि रविवारची कॅश घेऊन बँकेमध्ये भरायला चालले होते. बँकेमध्ये जात असताना त्याचा पाठलाग करण्यात आला. चौकामध्ये आले असताना ज्या ठिकाणी बँकेकडे जाण्याकरता जो चौक आहे त्या लेफ्ट तिथं त्याने घेतला असता दुसरी एक स्कूटर जी आहे त्याच्या अंगावर घातली, गाडीवरती ॲक्सिडेंट केला. तोपर्यंत ज्यावेळी ते पडले खाली त्यावेळेला दुसरी एक टीम मागून आली. त्यातला एक माणूस उतरला, बॅग खेचली, मोटरसायकल बसून पळून गेला. तर हे आरोपीचं पहिले काही रेकॉर्ड नाही आहे. आपल्या इन्फॉर्मेशनवरूनच हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे. 10 आरोपी याच्यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहे. मेन जो माहिती काढणार आहे तो गणेश आईवळे म्हणून आहे. दुसरा एक मोरे आहे, एक पाटील आहे. पाटीलचा इस्टेट एजंट असा व्यवसाय आहे. त्याच्या ऑफिसमध्ये त्यांनी ही प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार मग यांनी काही लोक अजून बोलवले आणि एकत्र ह्या 2-3 टीम करून अगोदर एक 10-15 दिवस रेकी करून हा गुन्हा केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 स्कूटर त्यांनी चोरल्या होत्या आणि एक कारचा पण उपयोग केलेला आहे. टोटल 6 आपण व्हेकल त्याच्यामध्ये आतापर्यंत जप्त केलेले आहेत आणि 8.25 लाखापर्यंतची कॅश पण आपण याच्यामध्ये हस्तगत केलेली आहे 18 लाखापैकी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.